प्रिय भक्तांनो, आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती तुमच्या जीवनात प्रकाश आणेल. होय, तुम्ही कितीही अंधारात असाल, कितीही संकटात असाल, कितीही पापांनी ग्रासलेले असाल, तरीही हे कथा ऐकल्यावर प्रभूंच्या कृपेचं तेज तुमच्या हृदयात उतरलं जाणार आहे. स्वतः श्रीकृष्णाने सत्यभामाला सांगितलेली कथा, जेथे श्रीकृष्ण सत्यभामेला म्हणतायत की जो कोणी व्यक्ती माझी ही कथा शेवटपर्यंत ऐकेल त्याला धनाची कधीही कमी पडणार नाही, त्याचे सर्व पापे नष्ट होतील. कधी तुम्हाला वाटलंय का की आपण रोज देवाची पूजा करतो, मंत्र म्हणतो, पण जीवनात शांतता का येत नाही? का आपल्याला रात्रंदिवस चिंता सतावतात? का घरात वादविवाद, आजारपण, अडचणी थांबतच नाहीत? हे असं का होतं? कारण देवाला फक्त मोठ्या यज्ञांनी, हवनांनी, सोन्याच्या दागिन्यांनी किंवा रथयात्रांनी प्रसन्न करता येत नाही. देवाला प्रसन्न करायला हवी असते श्रद्धा, प्रेम आणि साधेपणा. आणि या साधेपणाचं सर्वात सुंदर प्रतीक म्हणजे तुलसी माता. होय, तीच साधी हिरवी रोपटा जी आपल्या अंगणात असते. तिच्या पानात असते औषध, तिच्या वाऱ्यात असतो आशीर्वाद, आणि तिच्या दर्शनात असतं मोक्षाचं बीज. आजची कथा तुलसी मातेच्या या अद्भुत महिमेशी जोडलेली आहे. एकदा स्वतः श्रीकृष्णाने सत्यभामेला तुलसीचं महत्त्व समजावलं होतं, आणि दुसऱ्या बाजूला एका पापी स्त्रीच्या दुष्कृत्यांमुळे नरकात ढकललेल्या हरिदीक्षिताच्या आयुष्यात तुलसीच्या एका दिव्य प्रकाशामुळे अनपेक्षित चमत्कार घडला होता. भक्तांनो, ही कथा ऐकली तर तुमच्या मनातला अहंकार, संशय आणि दुःख जळून जाईल. तुम्हाला वाटेल, खरंच आपल्या अंगणातील ती साधी तुलसीच तर आयुष्याचं तारण आहे. म्हणूनच लक्षपूर्वक शेवटपर्यंत ही कथा ऐका, कारण ही कथा फक्त एक दंतकथा नाही, हा तुमच्या जीवनाला बदलून टाकणारा अनुभव आहे. तुम्ही जे काही अनुभवत आहात ते काळजी, चिंता आणि दुःख असो, तरी आज तुम्हाला एक अशी कथा ऐकायला मिळणार आहे जी तुमच्या हृदयातील अंधार दूर करेल. होय, प्रत्येक संकट, प्रत्येक चिंता, प्रत्येक अपयशाच्या वेळी तुलसी माता तुमच्यासाठी दिवा प्रज्वलित करत असते. आजची कथा केवळ मनोरंजनासाठी नाही, ही कथा तुमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी, तुमच्या जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी आणि तुमच्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी आहे. तुम्हाला माहीत आहे का, श्रीकृष्ण स्वतः हजारो अमृतांच्या घड्यांमध्ये न्हाल्यावर देखील तितके आनंदी होत नाहीत जितके ते एक तुलसीच्या पानाला चढवल्यावर आनंदी होतात. होय भक्तांनो, तुलसी माता म्हणजे श्रीहरीच्या हृदयाची परमप्रिय. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे कथा ज्यात सत्यभामा आणि श्रीकृष्णांचा संवाद आहे, जेथे तुलसीच्या पौध्यांची पवित्रतेची कथा उलगडली जाते, जेथे एक पापी स्त्री आपल्या चुकीच्या कर्मांमुळे नरकात जाऊनही तुलसीच्या पूजेने आणि दीपकाच्या प्रकाशाने आपले सर्व पाप नष्ट करून मोक्ष प्राप्त करते. भक्तांनो, या कथेला तुम्ही मन लावून ऐकलात तर तुमच्या जीवनात संपूर्ण बदल घडू शकतो. दुःख कमी होईल, अडचणी दूर होतील आणि घरात दिव्यता आणि समृद्धी येईल. आणि हे लक्षात ठेवा, तुम्ही जर आज ही कथा ऐकून नुसती राहिलात तर ती तुमच्या हृदयात जाईल, पण जर तुम्ही लाईक केलं, शेअर केलं आणि सबस्क्राईब केलं तर तुम्ही फक्त स्वतःसाठी नव्हे तर इतर भक्तांसाठीही या पुण्याचा प्रवाह निर्माण कराल. म्हणूनच मला आशा आहे की तुम्ही तुमच्या मित्रांसोबत, कुटुंबासोबत आणि भावभक्तांसोबत ही कथा शेअर कराल. आणि चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही श्रीकृष्ण आणि तुलसीच्या कृपेचा सतत अनुभव घेऊ शकाल. या ओपनिंगच्या दरम्यान तुमच्या मनातला गोंधळ, तुम्ही जे पाप केले त्याची चिंता, तुमच्या जीवनातले दुःख, सर्व काही एका क्षणासाठी विसरून जा. फक्त श्रद्धा, भक्ती आणि मनपूर्ण ऐकण्याची तयारी ठेवा. भक्तांनो, हे लक्षात ठेवा, तुलसीच्या रोपट्याजवळ प्रज्वलित दीपक फक्त प्रकाश निर्माण करत नाही, तर जीवनातील नकारात्मक शक्ती नष्ट करून देवाच्या कृपेचा मार्ग उघडतो. त्यामुळे आज संध्याकाळी तुम्ही जे काही कराल ते तुमच्या हृदयाशी जोडलेले असावे. फक्त ऐका, ध्यान द्या आणि श्रद्धेने स्वीकारा. आता तयारी करा
आपण सुरू करणार आहोत हे अद्भुत चमत्कारी कथा जे तुमच्या मनाला भिडेल, तुमच्या हृदयाला भावेल आणि तुमच्या जीवनाला बदलून टाकेल. हे लक्षात ठेवा. लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण या भक्तिपूर्ण प्रकाशाचा प्रवाह जितक्या जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तितकेच अधिक पुण्य आणि आशीर्वाद निर्माण होतील. भक्तांनो, तुम्ही तयार आहात का? म्हणून चला तर मग श्रीकृष्ण आणि तुलसीच्या या अद्भुत कथाप्रवासाला सुरुवात करूया. संध्याकाळचे मंद प्रकाश, अंगणात वाऱ्याची गार हवा आणि तुळशीच्या पौध्याच्या भोवती दीपकांची मृदू रोशनी. देवी सत्यभामा भगवान श्रीकृष्णाच्या समोर बसून विचार करू लागल्या. हे स्वामी, तुलसीच्या पौध्याजवळ दीपक जाळण्याचे महात्म्य मला कधीच समजले नाही. रोज संध्याकाळी भक्तजन तुळशीजवळ दीपक प्रज्वलित करतात, पण त्याचा मनुष्यावर काय प्रभाव होतो? श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, हे प्रिय सत्यभामा, तुलसी फक्त एक पवित्र वनस्पती नाही, ती माझी अत्यंत प्रिय भक्त आहे. तिच्या भक्तिपूर्ण सेवेमुळे मनुष्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि जे तुळशीच्या पासून दीपक प्रज्वलित करतात त्यांना स्वर्गाचा अधिकारी होण्याची कृपा प्राप्त होते. पण यासाठी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो, जी तुला समजावून घेण्यास मदत करेल. सत्यभामा उत्सुकतेने म्हणाल्या, प्रभू, मला ती कथा संपूर्ण ऐकवून द्या. मी लक्षपूर्वक ऐकणार आहे. त्यानंतर श्रीकृष्ण त्या कथा सांगायला सुरुवात करतात. पूर्वकाळात दक्षिण दिशेच्या तुंगभद्रा नदीच्या काठावर एक सुंदर नगर होता, हरिहरपूर. त्या नगरात हरिदीक्षित नावाचा ब्राह्मण राहायचा. तो अत्यंत गुणवान, धर्मनिष्ठ आणि वेदांचे ज्ञानी होता. परंतु त्याची पत्नी भद्रे तिच्या नावाप्रमाणेच दुराचारिणी होती. ती हरिदीक्षिताचा अपमान करत असे, त्याला दुःखी करत असे आणि स्वतःच्या इच्छेनुसार अन्य पुरुषांसोबत भटकत असे. एक दिवस हरिदीक्षित म्हणाला, भद्रे, असे पाप करत राहिल्यास तुझा आणि माझा नाश होईल. आता तू आपल्या आचरणात सुधारणा कर. भद्रे हसत म्हणाली, माझं भाग्याच असं आहे. या गरीब पतीसह राहणे मला त्रास देते. मी काही दिवस राहीन, पण नंतर दुसऱ्या श्रीमंत पुरुषाकडे जाईन. ही वादविवादाची वेळ होती आणि त्याच दरम्यान वनात भयंकर ध्वंस नावाचा बाघ फिरत होता. ध्वंसाचा उद्देश होता पापी स्त्रियांना शिक्षा देणे. भद्रे तिकडे जाऊन आपल्या कामवासना पूर्ण करण्यासाठी सुंदर पुरुषाची वाट पाहत होती, पण ध्वंस तिच्या समोर उभा राहिला. भीतीने ती थरथर कापू लागली आणि ध्वंस म्हणाला, हे पापिनी, विधात्याने तुझे भाग्य ठरवले आहे. आज तुझी शिक्षा भोगण्याची वेळ आली आहे. सत्यभामा श्रीकृष्णाच्या समोर शांतपणे बसल्या आणि म्हणाल्या, हे स्वामी, मला या भद्रेसारख्या स्त्रियांचे पाप आणि त्याचे परिणाम समजले, पण तुलसीच्या दीपकाचे महात्म्याचे रहस्य अजून स्पष्ट झालेले नाही. कृपया मला समजावून सांगा. श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, सत्यभामा, तुलसी हे केवळ एक पवित्र पौध नाही. तिच्यात शुद्धता, भक्ती आणि देवतेची कृपा सर्व एकत्रित आहे. जर कोणीतरी संध्याकाळच्या वेळेस तिच्यासमोर दीपक प्रज्वलित करतो, तर त्या दीपकाच्या ज्वालेतून नकारात्मकता नष्ट होते आणि भक्ताच्या मनात दिव्यता, शांती आणि आध्यात्मिक उन्नती येते. आता मी तुला भद्रेच्या कथा पुढे सांगतो. हरिदीक्षिताची पत्नी भद्रे आणि तुलसीचे उपायाचे आरंभ. भद्रे भयंकर पापात बुडालेली होती. तिचे मन फक्त कामवासनेत व्यस्त होते आणि ती सर्व सुख विसरून स्वतःच्या इच्छांमध्ये अडकली होती. एक संध्याकाळी ती वनात गेली, जिथे ती तुलसीच्या पौध्याजवळ दीपक प्रज्वलित करणाऱ्या स्त्रिया पाहते. भद्रे आश्चर्यचकित झाली आणि विचार करू लागली, हे पौध काय आहे? या स्त्रिया दिवसापिवसा यामध्ये काम करताना तुळशीजवळ दीपक का प्रज्वलित करतात? काय असे खास आहे यात? तिला या विषयाची जिज्ञासा लागली आणि तिने एका साधू महाराजांना विचारले, हे तुलसीचे पौध आहे का? याचे पूजन का केले जाते? साधू हसले आणि म्हणाले, मुली, तुलसी ही माझे आणि श्रीहरीची अत्यंत प्रिय भक्त आहे. तिच्या समक्ष दीपक प्रज्वलित करणे म्हणजे तुमचे सर्व पाप नष्ट करणे. हे फक्त शास्त्रीय विधान नाही, हे सत्य अनुभवलेले आहे. तुलसीच्यापासून दीपक प्रज्वलित करणारी स्त्री सौभाग्यशाली बनते. तिच्या घरात देवतेंची कृपा येते आणि तिचा मनोबल, भक्ती आणि आत्मशुद्धी वाढते. भद्रे विचार करू लागली, जर मी देखील तुलसीच्यापासून दीपक प्रज्वलित केले तर माझे सर्व पाप नष्ट होतील का? साधू म्हणाले, हो पापिनी, जर मनपूर्वक भक्तीने आणि श्रद्धेने दीपक प्रज्वलित केले तर तुलसीची कृपा तुझ्यावर अवश्यच राहील. तुलसीच्या प्रकाशात तुझे सर्व पाप जाळून नष्ट होतील. भद्रेचा प्रायश्चित्त. दीपक प्रज्वलन. भद्रेने ठरवले, ती दिवसेंदिवस संध्याकाळी तुलसीच्या समोर दीपक प्रज्वलित करेल. पहिले काही दिवस ती संकोचली, कारण तिच्या मनात पूर्वीचे पाप आठवत होते.
पण जसजसे ती नियमित दीपक प्रज्वलित करू लागली तसतसे तिच्या अंतर्मनात शुद्धता, शांती आणि भक्तीची ज्वाला निर्माण झाली. प्रत्येक संध्याकाळी तुलसीजवळ दीपक प्रज्वलित करताना तिने हळूहळू आपल्या मनातील कामवासना, द्वेष आणि मोह नष्ट केले. श्रीकृष्ण सत्यभामाला समजावतात, सत्यभामा, तुलसीच्यापासून दीपक प्रज्वलित करणे म्हणजे मनुष्याच्या जीवनात प्रकाश आणणे. ज्या स्त्रीने किंवा माणसाने नियमित दीपक प्रज्वलित केले त्याचे पाप जाळून नष्ट होते. या दीपकाच्या ज्वालेमुळे संध्याकाळच्या अंधारकात भक्ताचा मार्ग उजळतो. भद्रेची रूपांतर यात्रा. जसे जसे दिवस जात होते भद्रेची अंतरात्मा बदलू लागली. 1. ती पूर्वीच्या पापाचे स्मरण करून स्वतःशीच प्रायश्चित्त करू लागली. 2. प्रत्येक दीपक प्रज्वलित करताना तिचे हृदय सौम्य आणि शुद्ध होत गेले. 3. तिच्या घरातील वातावरण सकारात्मक आणि शांत बनले. 4. तिने आपल्या पती हरिदीक्षिताबद्दल प्रेम आणि आदर शिकला. सत्यभामा विचार करते, हे स्वामी, तुलसीच्या दीपकाने फक्त आध्यात्मिक फळच देत नाही तर जीवनातील वाईट विचार, पाप आणि नकारात्मकता देखील नष्ट होते. श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, सत्यभामा, आणि हे अनुभव प्रत्येक भक्तासाठीच असतो. हे फक्त भद्रेच नाही तर प्रत्येक स्त्री पुरुषासाठी मार्गदर्शक ठरते. श्रीकृष्ण सत्यभामाला सांगतात, सत्यभामा, जेव्हा तुलसीच्यापासून दीपक प्रज्वलित कराल तेव्हा या मंत्राचा उच्चार करावा. ओम तुलसी देव्याई च विद्महे विष्णुप्रियाच्या धीमही तन्नो वृंदा प्रचोदयात. या मंत्राचा उच्चार करताना श्रद्धा आणि भक्ती मनात ठेवा. प्रत्येक संध्याकाळी हा पुण्यदायी कार्य करा. तुलसीच्यापासून दीपक प्रज्वलित करणे म्हणजे शुद्धता, सुख, समृद्धी आणि देवतेची कृपा प्राप्त करणे. सत्यभामाला समजत आहे की भद्रेने तुलसीच्या दीपकाने स्वतःचे पाप जाळून नष्ट केले, पण ती आतून अजून शुद्ध झाली नव्हती. श्रीकृष्ण शांतपणे म्हणाले, सत्यभामा, प्रत्येक भक्ताच्या हृदयातील अंधकार जळून निघाला तुलसीसारखीच ज्वाला लागते. आता भद्रेची शुद्धता तिच्या कर्मांमधून दिसून येते. भद्रे आता रोज संध्याकाळी तुलसीच्यापासून दीपक प्रज्वलित करून भक्तीमध्ये रमायला लागली. तिच्या मनात पूर्वीची कामवासना आणि द्वेष हटून प्रेम, करुणा आणि सेवा हृदयात पसरू लागली. एक दिवस नगरात दुष्टशक्तीच्या छायेत एक रोग पसरला. लोक दुःखी झाले. अनेकांनी देवतेची प्रार्थना केली, पण रोग थांबला नाही. भद्रेने आपले हात तुलसीकडे केले आणि भक्तीने दीपक प्रज्वलित केला. तिच्या श्रद्धेच्या प्रकाशात रोग दूर झाला. संपूर्ण नगर आश्चर्यचकित झाले. सत्यभामा मनाशीच विचार करत म्हणाली, स्वामी, तुलसीच्या दीपकाने फक्त भद्रेलाच नाही प्रायपिला दिला, पण संपूर्ण नगराला प्रकाश दिला. श्रद्धा, भक्ती आणि शुद्धता जीवनात किती महत्वाची आहे. श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, सत्यभामा, हेच तुलसीच्या दीपकाचे महात्म्य. ज्या भक्ताने मनःपूर्वक, श्रद्धेने आणि नियमित दीपक प्रज्वलित केला त्याच्या जीवनातील अंधकार दूर होतो. तो पाप, दुःख आणि नकारात्मकतेपासून मुक्त होतो. हेच जीवन बदलण्याचे अद्भुत साधन आहे. भद्रे आता संपूर्ण नगरात आदर्श ठरली. लोक तिला पाहून शिकले की भक्ती, साधुता आणि शुद्धता किती शक्तिशाली आहे. प्रत्येक संध्याकाळी तुलसीच्यापासून दीपक प्रज्वलित करून भद्रे आपले पूर्वीचे पाप विसरली. प्रेम, करुणा आणि सेवा हृदयात पसरू लागली. एंडिंग हुक. सत्यभामा श्रीकृष्णाकडे पाहून म्हणाली, हे स्वामी, तुलसीच्या दीपकामुळे जीवाला प्रकाश मिळतो, भक्ती वाढते आणि जीवन बदलते. हे प्रत्येक स्त्री पुरुषासाठी मार्गदर्शक आहे. श्रीकृष्ण म्हणाले, हो सत्यभामा, आणि आज ही कथा ऐकणाऱ्या प्रत्येक भक्ताने ही कृपा अनुभवावी. जीवनात उजेड आणि शुद्धता आणावी. आता तुम्ही देखील आपल्या घरात तुलसीच्या पासून दीपक प्रज्वलित करा आणि श्रद्धा ठेवा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुलसीच्या दीपकासारखीच ही कृपा तुमच्या घरातही उजळो.